नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो आहे जगदंबाला आणि जगदंबाला सहजी जर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी यायचं असेल ना, तर किमान तुम्ही 10 ते 10:30ला या, तरच तुम्हाला अर्ध्या तासामध्ये इथे सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला जागा मिळेल. नाहीतर मग 12-12:30ला आले तर तुम्हाला 3 तासाची वेटिंग, 2 तासाची वेटिंग आरामात लागेल. म्हणजे ह्यांनी जर निवडणूक लढवली ना जगदंबावाल्यांनी, तर भाई हे जे आपले स्टूलवर बसलेले दादा दिसतात ना, तेच महापौर किंवा एखादं पद घेऊन जातील. एवढी तिथं क्रेज आहे. जगदंबाला गेल्यानंतर मी तर व्हेजच खातो, कारण मी व्हेजिटेरियन आहे. आणि तिथं मी मागवतो बेंगण करी, एक तुपाची वाटी आणि एक भाकरी. आणि भाकरी अशी चुरून घ्यायची, म्हणजे एकदम गावरान पद्धतीनं त्यावर असं एक तूप टाकायचं. तूप असं चमच्यानं नाही टाकायचं. तूप टाकायचं, असं वाटी उचलायची आणि वाटी अशी अर्धी तिथं रिचवायची, म्हणजे कसं मजा येऊन जाते. एकदम त्याला टेस्ट येऊन जाते एकदम गावरान पद्धतीची. आणि तसंच सेम बेंगण करीशिवाय चमचा-गिमचा हे उगाच दिलेला बरं का, चमचा फेकून द्यायचा आणि ती अर्धी वाटीसुद्धा त्याच्यात वतायची आणि मग ती भाकरी अशी त्यावर चुरून घ्यायची. त्याच्यावर लिंबू, कांदा वगैरे मस्त असं प्रॉपर पद्धतीनं पिळायचं. इकडं-तिकडं काही कुठं काही बघायचं नाही. आणि त्यांनी आता चालू केलेली आहे सोलकढी. एक कांदा खाल्ल्यानंतर त्या सोलकढीचा आस्वाद घ्यायचा आणि ते बाटल्यावर बाटल्या एकदम 2-3 बाटल्या तर आरामात लागतात आपल्याला. आणि त्याची क्रेज एवढी आहे भाई जगदंबाची. हे बघा संपलेले सिलेंडर आहे ते सगळे. हे सिलेंडर तर जिंदगीत पहिल्यांदा पाहिलं मी, बिल्डिंग सिलेंडर. तर नक्की या मित्रांनो जगदंबाला.